बारामती पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस ठाम आहे। बारामतीत पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना देखील फोन केला। बारामतीत उमेदवार देऊ नका असं ठाकरे सेनेतल्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचं देखील कळतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागितलाय। काल रात्री सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंचा संवाद। सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार याआधीच स्पष्ट। काँग्रेस बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे। यासाठी वंचित आणि जानकरांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय। इतकंच नव्हे तर काँग्रेसकडनं गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या। बारामतीसाठी 6 आणि राहुरीसाठी 4 अर्ज आल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। काँग्रेसही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करणार। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची बैठक होणार। बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला मतदान होणार तर 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे। या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्व स्त्रोत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल। राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही। भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं, मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही। त्यामुळे जेव्हा